हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. आज आपल्या गणपतीचा पहिला दिवस आहे. गणपती आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान झालाय. सो गणेश पब्लिक, सो सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजचं ब्लॉग बनवण्याचं स्पेशल रिझन हे आहे की आपण आज आळीमध्ये आपल्या सगळ्या म्हणजे जेवढी आपली आळी आहे महेश्वर आळीमध्ये पूर्ण महेश्वर आळी मित्र मंडळ यांच्यातर्फे आपण आरा स्पर्धा ठेवल्यात. सो लोक प्रत्येकाने एक वेगवेगळं मखर बनवलं असेल, चांगलं मखर बनवलं असेल. सो आता ते बघणारच आपण जाऊन सगळे. आता खाली काही काही जण जमलेत, आपण पण आता इकडनं निघालो. इकडनं मुक्यांसाठी काय अच्छा 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 काय. सो आता ते सगळं बघूया आपण. आणि मग तुम्हाला आता बघायला भेटतीलच सगळे मकर जे जे आपण कॉम्पिटिशन मध्ये आहेत मकर आपले ते. चला आमचं बघा सगळं मित्रमंडळ जमलंय. पहिला गणपती आमचा. सो बोल आपल्याला ट्रोल करतील याला आधीच सांगतोय. सो चला प्राचीन मंदिर असतात ना तसे आपण ते फुटताय सगळं फुटताय लाकडी नाही. तर पहिला घरातला जेवढा आरास होता तेवढा बघितला. आणि आपल्या स्पर्धेसाठी खूप चांगले चांगले मकर यावेळेला आळीत बनतील अशी आता एक तर गणपती आम्ही बघितला. त्याच्यामुळे आळीत आम्ही टोटल 16 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. पण आता कोणाकोणाचे एकदम चांगले बनलेत, कोणाकोणाचे म्हणजे आता प्रत्येकाने डिटेल वाईज खूप चांगले करायचा प्रयत्न करतात. आता एक बघितला त्याच्याप्रमाणे तरी तसं वाटतंय. पण आता पुढचे पण गणपती बघू आणि मग स्पर्धेचा निकाल वगैरे आपला आहे तो शेवटच्या दिवशी आपण तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तो. सो सांगू द्या आम्ही तुम्हाला. हे बघा सगळी आमची मंडळी सोबत आहेत. बघा महेश्वरी मित्र मंडळी. आता आपण दुसऱ्या गणपती बघायला आलो. डेकोरेशन दगडी गोपा बनवलं. दरवर्षी आम्ही साधा बनवला. यावर्षी बोललं काहीतरी नवीन बनवायचा म्हणून दगडी गोपा बनवला. दगडं तिचे बनवले, त्याच्यावर कागद लावला. बाकी या पारंब्या त्या वाड्याचे आणला आणि वेगवेगळे प्रॅक्टिस करतो. दुसरं घर झालं तर तिसऱ्या घरात जायला शॉर्टकट आपल्याकडं. इकडनं तिकडे चालत नको जायला, ह्याच्यावर दमून यायला. तिसऱ्या घरात आलो आपण. तिसऱ्या घरातला गणपती. असं आहे की छोटासा विठ्ठल रखुमाईचं असं मंदिर ते असं विटांपासून बनलेलं आहे. आणि ते मतलब सगळं हे यूज झालं हे पुट्ट्यांपासून तयार केलेलं आहे. प्लॅस्टिक ते प्रिंट करून घेतलं फक्त. हा ते फक्त प्रिंट करून घेतलंय ना. ते विठ्ठल रखुमाई जी बनवलीस तू, ते फ्रंट साइड उभे आहेत की बॅक साइड? फ्रंट साइड आहे म्हणजे ते म्हणजे एक शॅडो टाईप विठ्ठलाची एक शॅडो टाईप असावी असं. आपल्या आईने युवा ग्रुपने जो एक मानस घेतला आणि एक मकर संस्कृती पुनरुत्थित तयार करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी पहिले मंडळाचं अभिनंदन करतो. आणि आलेल्या पर्यवेक्षकांना मी हेच सांगू इच्छितो की आपल्या सान्निध्यात आपल्या निसर्गात जो काय आहे तो एक दाखवण्याचा आम्ही एक मानस केलेला आहे आपल्यासमोर. त्याप्रमाणे चालल्याप्रमाणे थोडंसं त्या ह्याच्यातून पण चाललं. ह्याच्या आधी सुद्धा आपल्या निसर्गाच्या ह्याच्यातूनच सान्निध्यातूनच जे बनवलं जायचं, पण आता मनाचे श्लोक आणि गणपती स्तोत्र हे केलं आणि यूज केलं म्हणजे याच्यात आता हे फळी आहे ही नॉर्मल. आणि तसं म्हटलं तर जास्त काही बाहेर थर्मोकॉल वगैरे असं काही यूज नाही केलं आणि सगळं नॉर्मल जास्त. तू लिहिलंयस की नाही लिहून आणलं, लिहिलं नाही म्हणजे मुंबईवरून पहिले विणले पुट्ट्यावर आणि मग ते चिकटवले. ही लाइटिंग सुद्धा बसत नव्हती, तर ते कोरलं रात्री त्यांनी. त्याच्यामध्ये ते
सुपडी बनवलेली आहे पेंड्याची. आम्ही पेंड्याचा वापर केलेला आहे, परत पात्यांचा वापर केलेला आहे, परत पाठी पुठ्यांचा वापर आहे. वडाचं झाड दाखवलं मी पाठी. कसला वडाचा? आणि मी खिडकी वगैरे दाखवली सगळी. आम्ही आता 8व्या घरात होतो आणि आमचे अर्धे मकर बघून झाले नाही. बघा जरा काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही बघितलंच असेल. तर आतापर्यंत त्याप्रमाणे काय वाटतंय आपल्या जजेसना, काय वाटतं? 8 आपले मकर बघितले, त्याप्रमाणे काय वाटतंय प्रत्येकाला? नाही, ही या वर्षीचा पहिला आरास आपण स्पर्धा जी ठेवली याला चांगला प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे. बऱ्याच लोकांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे उत्कृष्ट प्रमाणे सादरीकरण केलेलं आहे. ते योग्य म्हणजे इको फ्रेंडली वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आपल्या नैसर्गिक पद्धतीमध्ये विषयाला धरून खूप सगळ्यांनी. सो आता पुढचे पण 8 मकर आहेत, ते पण आपण बघू. आणि ही एक चालना मिळाली आपल्या मार्फत त्या लोकांना सर्वांना. पुढल्या वर्षी अजून लोक जोमाने काम करतील. आपल्याला अजून म्हणजे परीक्षकांना मला वाटतं की जजला पर घर काहीतरी भेटलं पाहिजे. असे पार्टिसिपेंट 200-200च्या नोटा खिशात देऊन देतात आम्हाला. भेटू पुढे पुढच्या घरात भेटू. घर विसरते कशी असते त्या पद्धतीचा पण दाखवायचा प्रयत्न केला. पुढच्या आपण शाळेची नाही आहे त्याच्या परिस्थिती बेसिक आपण सगळं साधून वापरतो. शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण आपली थीम आहे जुनी कोकणातली जी घरं असतात लाल मातीने सारवलेली, त्याच्यावर तांदळाच्या पिठाने किंवा चुन्याने पहिले ड्रॉइंग्स काढायची. त्या प्रकारे आम्ही वारली पेंटिंग आम्ही काढलेली आहे. सगळ्या वापरता आपण ह्याच केलं, सगळ्या मांजर पाड्या किंवा बाकी कलर वापरले आपण याला पेंटिंगसाठी. आणि तांदळाचं पीठ याला उतरत नव्हतं. बाकी आपली शाडूचीच मूर्ती आहे. आणि यात मेन म्हणजे इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची आहे, घरचे सगळे, शेजारी सगळे. म्हणजे जुनी आठवण झाली, आपण कुठला सण असला की सगळे एकत्र साजरा करायचो. असा फील यावेळी आम्हाला एक 7-8 दिवसात मस्त मिळाला. सगळी एकदम आनंदी होऊन सगळं करत होते. आणि बाकी बेसिक गोष्टी आपल्या सगळ्या घरात जे असतात नॉर्मली त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी वारली पेंटिंगबद्दल बरंच आहे सांगायला गेलं तर. आदिवासी जात आहे की त्यांच्यातच हे केलं जातं की एखादा सण असेल, उत्सव असेल तर त्याच्यामध्ये ते ह्या अशा वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम हे सगळे चित्रकला ही ह्याच्यानेच केली जायची. आता ह्याचा उद्देश काय आहे, हा जर तो तारपा वाजवतोय तो माणूस, तिथे प्रत्येक सणामध्ये काय करायचे, सगळे एकत्र यायचे आणि त्यांचा सण साजरा करायचे. म्हणजे ती एकजूट होती त्यांच्यामध्ये. मी पण आलो सगळे शिवाजी पहिला इकडे रेडी 1 2 3. इको फ्रेंडली बनवायचा प्रयत्न केलाय. तर हे सर्व पुट्ट्यापासून बनवलंय. थोडं शेप वगैरे ठीकठाक दिलंय मी माझ्याकडे. आता वरून दिसत आहे ना पॉइंट
पण जैन आणि बौद्धिस्ट धर्मात संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं, म्हणजे ध्यान लावण्यासाठी वगैरे. जास्त करून बौद्ध लोक किंवा बौद्ध लोकांच्या मंदिरांमध्ये हे आढळलं जातं. किंवा आपण आपल्या हिंदू धर्माच्या पुरातन काळातलं बघितलं ना, तर हे म्हणजे संस्कृतीचं आपलं प्रतीक, म्हणजे ध्यान लावण्यासाठी वगैरे वापरले जाणार हे, म्हणजे मन शांत ठेवण्यासाठी. सगळं पेंटच केलं. हा, पेंट केलं, हाताने काढून पेंट केलं. आणि मिरर कसं? मिरर चिकटवलेत. कटिंग कटिंग नाही, ते कटिंग करून आणलेलं. स्टिकर टाइप हां. ते एक फोम शीट आहे ना, त्याच्यावरती मग प्रिंट करून स्टिकर आहे आणि हा कुठला होता? मागे पेपर. मागे पेपर आधी आम्ही ठरवलेलं होतं, नंतर मग तिकडे सगळे झोपडे आहेत. सगळे 90s फायनली आपल्या महेश वराळे मित्रमंडळाने ज्या आरा स्पर्धा यावेळेला भरवल्या होत्या, आपण पहिली सुरुवात होती आमची. सो आडीसाठी सुरुवात केली ही पहिली. खूप चांगले चांगले डेकोरेशन्स केले होते सगळ्यांनी आणि सगळे आम्ही 16 स्पर्धकांच्या घरी जाऊन सगळे मकरं बघून आलो आणि त्याचा रिझल्ट आमचा अजून पेंडिंग आहे. तो रिझल्ट नंतर आम्ही सगळे आम्ही जेवढे काही होतो पर्यवेक्षक ते बसून डिसाईड करू आणि नंतर मग आपल्याला काय काय कोणाकोणाचा नंबर आले ते आपण ह्याच ब्लॉगमध्ये सांगू. ह्याच ब्लॉगमध्ये आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत, कारण का आपण 5व्या दिवशी द्यायचं करतोय ट्राय बक्षीस सकाळीच. त्याच्यामुळे काय काय प्रत्येकाचे एक्सपिरियन्स होते आणि कसं वाटलं जरा आपल्या पाकडीत काहीतरी इनोव्हेटिव्ह मुलांनी काहीतरी वेगवेगळे आरास करून. पहिल्यांदा आपण पाखाडीत अशी स्पर्धा ठेवली, त्याच्यामुळे आणि उत्सुकतेने सगळ्यांनी पण सहभाग घेतला आणि सगळ्यांनी काहीतरी इको फ्रेंडली दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्या आधी कधीच कोणी एवढे डेकोरेशन केले नव्हते. पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे काय, प्रत्येकाची थीम जी आहे ती वेगवेगळी, म्हणजे अशी कॉमन कुणाकडे बघायला नाही मिळालं. प्रत्येकाने वेगवेगळ्या काहीतरी कन्सेप्ट केलेला होता, प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या परीने केलेला होता. काही त्यांच्यात त्रुटी राहिल्या होत्या, काही यांचा उत्कृष्ट झालेला, ते नंतर रिझल्ट मध्ये कळेल नक्कीच. आणि आपल्याला हे बघायला भेटलं ऍटलीस्ट गावात. शहरात बघितलं तर बरंच प्लास्टिक यूज होतं. हो. आता म्हणजे 80-90% लोकांनी सगळे इको फ्रेंडलीच होते. काही अपवाद वगळता सगळे इको फ्रेंडली होते आणि जे आपल्या नेचरला धरून होते, खूप जास्त नेचरला धरून होते. ते लगेच कुस्तील वगैरे गणपती विसर्जनानंतर वगैरे. आणि आपल्या स्पर्धेचा हेतू पण तोच आहे की यातूनच एक अशी नवीन सुरुवात व्हावी की आपल्याकडे परत कोकणातली जी जुनी परंपरा होती ती पुन्हा चालू आहे. बहुतेकांकडनं कन्सेप्ट ही होती की ज्या गोष्टी आपल्या लुप्त होत चालल्या त्या परत चालना द्यायला, त्या गोष्टीला चालना देण्याचा प्रयत्न केलेला होता ते, आणि बऱ्यापैकी ते. आणि आमचा मंडळाचा प्रयत्न पण तोच आहे की हे जसं जसं कॉम्पिटिशन आता आळीपुरतं झालंय ते आपण शहरापुरतं पण करू, पुढे आपण फ्युचरमध्ये सुद्धा डेव्हलप करू. तुमचं मत द्या, सजेशन्स द्या, काही आपण त्याच्यामध्ये काही जणांनी मदत पण करा, म्हणजे आम्ही हो. नाही, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे की जर प्रत्येक जण इन्व्हॉल्व्ह झालं तर आपण प्राइस मनी खूप चांगलं देऊ शकतो किंवा आपण काहीतरी एक चांगली गोष्ट देऊ शकतो ज्याच्यातून अख्ख्या गावाला एक मोटिवेशन पण मिळेल, पुढे काहीतरी अजून नवीन बनवण्याची काहीतरी कला मिळेल. सो एवढंच, आणि बाकी आपण आता रिझल्टमध्ये भेटूच. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून. चला, फायनली आपल्या लगेच आपण रिझल्टचा दिवस आला आपला आणि आज आपल्या महेश वराळे मित्रमंडळाचा रिझल्ट आहे. सो आम्ही सगळे रिझल्टसाठी चाललो आहे. रिझल्टचं टायमिंग आम्ही 11-10:30 दिलं आहे. 11पर्यंत आपलं कार्यक्रम चालू करायचा आहे आपल्याला. आणि खूप चांगले कॉम्पिटिशन झाले आणि त्यातले आम्ही काही चांगले सिलेक्टिव्ह काही निवडलेत जे आम्हाला चांगले वाटतील असे. सो ते ह्याच्यासारखाच असते रे. सो आता बघूया, तिथे आता कार्यक्रम पण तुम्हाला लागू आणि इमॅजिन सिस्टीमवर लाईव्ह सुद्धा असेल कार्यक्रम. तो लाईव्ह तुम्हाला आधी बघायला भेटेल, ब्लॉग नंतर बघायला भेटेल. तुम्हाला सांगून तसा पण काय उपयोग नाही, पण नंतर तुम्ही सेव्ह केलेला व्हिडिओ बघू शकता जाऊन. पण आता तिथे चाललोय आम्ही.
चला फायनली निघून आता परत आम्ही चाललोय. हे बघा गिफ्ट वगैरे आमचे काही आहेत ते पार्टिसिपेटला द्यायचे आहेत ते. आणि आता आम्ही चाललोय चेअर आणायला. आयोजक मित्र मंडळ काय अजून काय हा हे तर ह्याच्यासारखं आहे त्यांना. तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला माहित नसेल काय तर ते सांगतो. 15 ऑगस्ट बघा ते 15 ऑगस्टच्या खाली ते एका विंडो मध्ये दिसत असतं म्हणजे मूकबधीर लोकांसाठी ते सांगतात. त्यातला एक माणूस आणलाय. हा स्पेशलायझेशन आहे. त्याला काही कळत असेल तर बघू. आता मला तर काय कळत नाही. आपण आता चेअर घेतोय. बघा आळीमध्येच आम्ही आपल्या या हॉलमध्ये करतोय. तर सगळी पहिली आमची जरा साफसफाई चालू आहे. हे बघा सगळी मॅनेजमेंट टीम इथे साफसफाई. जावलिन थ्रो करताना आणि मग ओ माय गॉड. तो चला साफसफाई करतो सगळं हातोडीत करतो. जावलिन हा ओ हो नीरज साठे आणि 120 वर्ल्ड रेकॉर्ड. धन्यवाद. तुम्हाला डायरेक्ट गोल्ड नाही तुम्हाला डायरेक्ट प्लॅटिनम मेडल. आपण केलेली आहे काही दिवसापूर्वी. तुमच्या सर्वांतर्फे तुमचं स्वागत करतो. ही आमची सगळी मंडळी आहे जी या स्पर्धेसाठी लाभली आहे तिकडे करतो. हो थोडी माहिती सगळ्यांना आपल्याला. तर आपल्या असा काही तो वेगळा ग्रुप नाहीये. तो आपल्या आळीतलंच आहे. आळीतल्या युवांनी आम्ही जरा काहीतरी करायचं ठरवलं आणि तुमचं सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आणि आम्ही हेच आमचं मंडळाचं उद्दिष्ट आहे की आपण जे आत्ता आपल्या युवा पिढीला जे लहान आहेत जे आत्ता कुठल्या ना कुठल्या तरी कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट बाहेर सुद्धा करत असतात त्यांना आपण आतून पण एक एन्करेजमेंट दिली पाहिजे आळीतून. जे आळीतून त्यांना थोडं मोटिवेशन मिळेल तर ते पुढे पार्टिसिपेट करतील. आत्ता चांगले कॉम्पिटिशन गावात सुद्धा होतात. तर तेच असे पुढे आपल्या अजून श्रीवर्धनपुरते न राहता पुढे तालुक्यात जातील. तालुक्यातून मग रायगडला जातील. असं आपण जिल्ह्यात थ्रू जेवढं आपल्याला मोठं त्यांना बेस देता येईल एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचा त्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याकडून आणि मंडळाकडून खूप सारे चांगले कार्यक्रम तुमच्या सहकार्याने आपण पुढे नक्कीच करणार. एक मूर्तीची सुबकता, आरासाचा विषय, आरासाचे सादरीकरण, आरासाची सुबकता या अशा काही मुद्द्यांवरती आपण चर्चा केली होती आणि त्याच्यावरती आपण सगळे निकष काढले होते. तर खूप जणांनी खूप चांगल्या प्रकारे सगळं आरास त्यांनी आम्हाला दाखवले होते. ते स्वतः सादरीकरण त्याचं केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगताना आनंद होईल की यावेळेला आपण थर्माकोलचा वापर पण केला नव्हता आणि आपले सगळे मकर जेवढे होते तेवढे इको फ्रेंडली होते आणि खूप जास्त इको फ्रेंडली पण होते. काहींनी थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे केल्या होत्या. पण मी सगळ्यांना तीच विनंती करेन स्पर्धकांना की पुढच्या वर्षी अजून बेटर आपण आरास करू त्याच्यामध्ये. आणि काही जे तुमच्याकडनं छोट्या त्रुटी होत्या ज्या राहून गेल्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये सुबकता, मागची सुबकता असेल, सगळ्या गोष्टी असतील तर त्या आपण पुढच्या वेळेला नीट रिपेअर करून आपण ते पुन्हा एक चांगलं प्रदर्शन करून आपण पुढच्या स्पर्धेत पार्टिसिपेट करणारच आहोत. आणि प्रकाश योजनेमध्ये मयूर मांडेकरचं स्पेशल मेन्शन आहे. कारण त्याने छान पुठ्ठ्यांचा वापर केला होता. जे बॉक्सेस असतात आपले जे आपण फेकून देतो त्याचं खूप छान प्रदर्शन केलं होतं. आणि सादरीकरणामध्ये यश पडवळ यांचं स्पेशल मेन्शन आपल्याला जरूर करायला हवं. मंडला आर्ट त्यांनी केली होती. खूप छान मंडला आर्ट तिथे काढली होती. तर त्याला आपण क्रिएटिव्ह अवॉर्ड देखील म्हणू शकतो. तर ते जाते समीर काप यांना. कोण आहे? नितेश मस्के यांना. द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक हे आपण शेवटला ठेवले. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा सगळ्यांना भेटवस्तू देऊन घेऊया. चला क्रमांक 3 जातोय ओंकार पार्टे. चला क्रमांक 2 जातोय मनीष वाणी यांना. आणि सगळ्या मंडळी वारली संस्कृतीवर आधारित थीम बनवली होती जी खूप आपली आधीपासून जी चालत आली आहे संस्कृती ती लोकांना माहिती त्याची काहीतरी वाढली या उद्देशाने. आणि सगळ्यांची खूप मोलाची मदत मिळाली. माझे घरचे असतील किंवा शेजारी असतील सगळ्यांनी खूप मदत केली. 7-8 दिवस सगळं चालवत आहे. आणि उपस्थित सर्व मान्यवर
आणि आळीतील सर्व यंग ब्रिगेड, खरोखर अतिशय उत्तम आणि चांगला कार्यक्रम तुम्ही राबवत आहे. आळीत ह्याची खरंच गरज आहे, कारण एवढी यंग पोरं एकत्र येऊन कुठलंही कार्य करताना निस्वार्थीपणे आणि आळीला एक चांगलं कार्यक्रम नाव म्हणून आपलं होईल हे तुम्ही सुरुवात केलं. मी त्या दिवशी बघितलं तरी 15 ऑगस्टला तुम्ही तिथं गेला होतात आणि रस्त्यात भेटलात तुम्ही, आणि नंतर मला कल्पेश पण बोलला की आम्ही असं असं चालू केलं आहे, पण तुम्ही असं स्थापन केलं असं नाही. बोला हां, एक 4-5 मित्र तुम्ही एकत्र येऊन हे केलं असाल. अतिशय चांगलं कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. असेच तुम्ही ह्याच्या पुढेही काय असतील ते कार्यक्रम राबवा आणि तुम्हाला यथाशक्ती म्हणजे काही जर मदत लागली तर आम्ही कधीच तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. असेच तुम्ही ह्या पुढेही असे अनेक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम राबवाल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पुढे. आणि सर्व मान्यवर तसेच प्रेक्षकगण म्हणजे आपल्या पागाळीतले सगळेजण आहेत. आज हा जो काही तुम्ही उपक्रम आपलीच पोरं आहेत सगळे, आणि त्यांनी जर का उपक्रम राबवलेला आहे आणि तो सुप्त उपक्रम आहे, ह्याची गरज अशासाठी आहे की आज आपण जे निसर्गाला घातक गोष्टी आहेत त्या ज्या आपण राबवतोय आणि त्या नको असण्यासाठी काहीतरी कार्यक्रम दिल्याशिवाय आपण त्याच्याकडे वळत नाहीत. आपला उद्देश काय आहे की बाबा निसर्गाला घातक गोष्टी नको आहेत, म्हणजे सगळ्यात मोठा गणपतीसाठी थर्मोकोल, आणि थर्मोकोल नको आहे किंवा POP नको आहे, याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय. तर हा खूप चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊन अजून याच्यामध्ये खूप बदल होत जातील. लोकांना आपल्या ठीक आहे पार्टिसिपेट, फक्त एक दुःख आहे की सगळे जे पार्टिसिपेट असतात त्यांनी स्वतःहून इथे यायला पाहिजे, कारण तुम्हाला कधी त्या गोष्टीची हे मजा वाटेल की सगळे जर का आले तर तुम्हाला त्या गोष्टीची मजा वाटेल. तर ह्या गोष्टी ठीक आहे, यंदा पहिला वर्ष आपण तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या, तर पुढे जाऊन ह्या गोष्टीवरती भर द्यायचा की इको फ्रेंडली म्हणजे इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे. पूर्ण पाखडीत म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे. ठीक आहे, यंदाचं वर्ष तुमचं पाखडीचं आहे, पुढल्या अजून गावात जा तुम्ही, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि कार्यक्रम करत असताना चांगल्या पद्धतीने तुम्ही आज राबवलं, तर पुढे जाऊन आमच्याकडनं तुम्हाला काही जर का मदत लागली तर नक्की सांगा. आम्ही नक्की कुठल्याही परिस्थितीत आमच्या लेवलवरती ज्या आम्हाला शक्य आहेत त्या नक्की करू. धन्यवाद. सन्माननीय आणि महेश्वराळी मित्रमंडळ यांनी आयोजित केलेला हा गणेशोत्सव आरास स्पर्धेचा निकाल आणि यासाठी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी महेश्वराळी मित्रमंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या वर्षी प्रथमच या यंग तरुण पिढीने एक खरोखरच आदर्श घडवून दिलेला आहे की आपण काय करू शकतो, आणि उत्तम असं त्यांनी ही आरास स्पर्धा आयोजित केली. आणि या आरास स्पर्धेमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी भाग घेतला आणि आपापली कला त्यांनी दाखवलेली आहे. खरोखरच मानावं लागेल की आज तुम्ही जे 3 नंबर काढलेत ते खरोखर त्यांना अगदी कुठेही पार्शिलिटी न करता हे नंबर देण्यात आलेले आहेत असं मला तरी वाटतं. आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये उत्कृष्टपणे भाग घेतला आणि आपली कला दाखवली. विशेषतः म्हणजे या तरुण मी बघत होतो, आज पार्ट्यांकडे बघत होतो, पोरं आपली काम करत होते, बांबूचं झोपडी बनवत होते. हे असंच आपली ही कला आपल्यापुरती मर्यादित न राहता आपल्या पूर्ण शहर तालुक्यावर आणि जिल्ह्या ठिकाणी आपण त्यामध्ये भाग घ्यावा अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे. आणि यंदा आपलं प्रथम वर्ष होतं, आपण खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला. यापुढे आपण दरवर्षी हा कार्यक्रम आपल्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या एरियापुरता जरी मर्यादित केला आणि त्यापुरती जर काय आमची काय मदत लागली, आणि आम्ही तर नेहमीच सक्रिय असतो त्यामध्ये, आपण आवाज द्या, आम्ही आपल्या पाठीची सदैव उभे आहोत. आणि आपल्या सर्व सभासदांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला त्याबद्दल आयोजकांचेही आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. कार्यक्रम झाला आपलं, आणखी काहीतरी कार्यक्रम करत राहू आपल्या आळीमध्ये, आळीनंतर विभागामध्ये. जर शक्य झालं तर नक्कीच आपण शहरामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम वेगवेगळे राबवू की जेणेकरून आपल्या आळीचं नाव पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या सर्व युवक मंडळींना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे कुठेतरी की आपण काय करतोय, जे पण आपल्या कला आहेत त्या सादर करण्यासाठी. आम्ही मंडळ असं काही ठरवलं नव्हतं की असं मंडळ एक नाव द्यायचं काय नाही. 4-5 जणांचा ग्रुप होता, त्याच्याबरोबर एवढे जण सर्व गोळा झाले की ऑटोमॅटिक त्याला मंडळाचं स्वरूप निर्माण होतं. विशेष आभार म्हणजे विजेंद्र नलावडे की त्यांनी अर्ध्या तासामध्ये सर्व मुलांना गोळा केली की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे. आणि सर्व मुलं कोणताही प्रश्न न विचारता सर्वांनी ठीक आहे करायचंय, आपण नक्कीच कार्यक्रम करत राहू. त्याचबरोबर शैलेश साठे, उमेश साळवी यांचा हे आमचा काय म्हणतात त्याला आपण
बॅकबोन आहेत कोणताही कार्यक्रम करण्यासाठी, की काय करायचंय ठीक आहे, जे करायचंय आम्ही आहोत तुमच्या मागे. तसेच आळीतील सर्वच नागरिक, सर्वच सभासद आपल्याला सोबत असतात कायम. जेव्हा पण आवाज देऊ तेव्हा ते नक्कीच आपल्याला चांगला प्रतिसाद देतात. आणि तसेच ह्या वेळेला आपल्याला जो कार्यक्रम केला, आम्हाला एक विशेष आभार म्हणजे निशांत सायगावकर, की त्यांनी आम्हाला एक बक्षीस स्वरूपात उपलब्ध करून दिला. आणि विचार केला होता की असा एवढा पण आम्ही मोठा करू, साधं सिंपल पाखाडीच्या लेवलला आपल्याला करायचं होतं, पण ते सुद्धा खूप भव्य दिव्य झालं असंच वाटतं. धन्यवाद. मग भेटू पुढच्या वर्षी. तुझं माईक ऑफ आहे. सॉरी सर, लाईव्ह प्रेक्षकांना आपण बोलू ना, प्रेक्षकांना काहीतरी बोलू. ओके, तो बबल्या असेल. तर आता दोन्ही ब्लॉगमध्ये पण आणि आमचं लाईव्ह इथेच आहे. सो खूप चांगल्या पद्धतीने आमचा कार्यक्रम संपन्न झाला. या सगळ्या आपल्या आळीतल्या आपल्या मोठ्या व्यक्तींकडून ते आमच्या एक पाठीची थाप असते तसं झालं. आणि आमची एक आम्हाला आनंद कुठल्या गोष्टीचा आहे की एक कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि त्याच्यासाठी खूप जास्त चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला काढल्या. त्याच्यामुळे आम्हाला एक जरा एक अजून मोटिवेशन भेटलं. पुढे आपण नक्कीच काहीतरी अजून चांगलं करू. त्या आपल्या कॉलममध्ये बरेचसे ॲड होतील. ते एक आहे आणि मजा आली. गणपतीच्या शेवटच्या दिवशी नंतर अजून एक मजा आली. गणपतीचाच विसर्जन आहे, तर आपला निरोप द्यायचा बाप्पाला, पण त्याच्या आधी हा कार्यक्रम झालाय. तर आता लाईव्ह मध्येच आपण सगळ्यांना एकदा एकत्रित घेऊया. इकडे या, ए पार्टिसिपेंट सगळे इकडे 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 इकडे. बाप्पा धन्यवाद. चला, आपले कुंभार गणपती बाप्पा बाहेर काढलेले आहेत आणि आता सगळेजण खालून येतील गणपती घेऊन आणि त्याचं आम्ही विसर्जन करू. सो बाप्पा 5 दिवस होता आणि 6व्या दिवशी त्याचं विसर्जन होतं आहे. सो एका ब्लॉगमध्ये आपल्याला सगळं काही आता कव्हर करायचं होतं. आराष्ट्राच्या स्पर्धेचं कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर रिझल्ट आणि आता बाप्पाचं निरोप. सो आता पुढे पुढे काय काय होत जाईल ते तुम्हाला दाखवेनच. चला, फायनली बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि बाप्पा आपल्याकडे 5 दिवस होते. 6व्या दिवशी त्यांचं विसर्जन झालं. सो चांगलं विसर्जन झालं. पाणी पण जरा वरतीच होतं आणि जी दलदल बिलदल सिल्वरदनवरती झाली होती ती काही त्या भागात जास्त जाणवली नाही, पण खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने आपलं जसं दरवर्षी होतं त्या पद्धतीने आपलं सर्व बाप्पाला निरोप देण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला. आणि गणपतीमध्ये यावेळेला आपण आरा स्पर्धा ठेवली होती, ती सुद्धा संपन्न झाली. त्याच्यानंतर आपलं रिझल्ट होतं, ते आजच रिझल्ट होतं सकाळी, तोही संपन्न झाला आणि आजच बाप्पाचं विसर्जन झालं. सो हा पूर्ण गणेशोत्सव तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवला मी, कारण का खूप दिवस ब्लॉग येत नव्हते. काही आमच्या घरी जरा दुःखद प्रसंग ओढवला होता त्याच्यामुळे, पण आता इथून ती खंत होणार नाही, ते पुढे ब्लॉग येत राहतील. आणि तो जो खंड पडला होता तेवढ्या दिवसाचा तो आपण नक्की पुढे भरून काढू. पण झालं आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमचे गणपती कसे गेले ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे आता नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तोपर्यंत आत्ता बाप्पाचा तर विसर्जन सोहळा झाला आहे, पुढे नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत थँक्यू. लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. बाप्पा दुसऱ्या बाप्पाजवळ जाऊन द्या. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple 100 plans, like, yeah.